सो गाईज, मी आलो बाणकोट किल्ल्यावर। हा किल्ला समुद्राच्या जवळ आहे आणि हा किल्ला तुम्ही बघू शकता। तुम्हाला वाटलंच तर या किल्ल्याला विजिट करा। खूप पाहण्यासारखा खूप चांगला किल्ला आहे। आणि इथं मला एक तोफ पण दिसली, तुम्ही बघू शकता। इथं तोफ पण आहे एक। पण इथं आपल्याला खाली सूचना दिलेल्या आहेत की काही पण इथं नुकसान केल्याबद्दल 5,000 भरा, नाहीतर जेल पण होऊ शकते तुम्हाला। म्हणून तुम्हाला जर हा समुद्र दिसत असाल तो हा बाणकोट किल्ल्याच्या जवळ समुद्र आहे। याला अरेबियन सी म्हणतात आपल्या इकडे। अरेबियन सी मी तुम्ही पाहिलं नशील तर तुम्ही अवश्य विजिट करा इथं। आणि हा असा एक एकदम असा चांगला पाहण्यासारखा किल्ला आहे। तुम्हाला वाटत असेल त्याची सूचना पण दिला आहे, तुम्ही वाचू शकता सूचना। मी तुम्हाला वाटलंच तर अजून खाली जाऊन व्हिडिओ बनवून दाखवतो। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे। इथं आल्याबरोबर तुम्हाला एक छोटंसं आंब्या, म्हणजे छोटं नाही म्हणता येईल पण मोठं आंब्याचं आणि चाफ्याचं झाड भेटेन, छोटं बजरंगीचं मंदिर भेटेन। तर आपण असं इकडून सरळ आलो की इकडे अजूनही पण मागे पाहण्यासारख्या गोष्टी आहेत। तुम्ही बघू शकता ही इथून अशी एंट्रन्स आहे। एंट्रन्स आलो आपण, इथे सभागृह दिसेल आपल्याला। सभागृह आलं की इथं बाजारपेठ दिसेल समोरच तुम्हाला। ही आहे बाजारपेठ। मी वरतून व्हिडिओ बनवता म्हणून थोडा झूम करत बनवतो। आणि इथं पण काहीतरी म्हणतात, याला माहीत नाही मला। इथं राहण्याचे घरं आहेत महाराजांचे, हे बघू शकता तुम्ही एकदा। इथं जागोजागी पायऱ्या दिल्या आहेत वरती यासाठी, ते बघ ते तिथून पण दिलं आहेत। आणि हे मंदिर आहे छोटूसं, आणि इथं झाड पण आहे आंब्याचं। इथं आलो ते आपण आपल्याला इथं घर पाहायला दिसेल, पहिले राजांच्या काळांचं। आणि इथून पायऱ्या आहेत अशा, बघू शकता तुम्ही। इथून अजून वरती आलो आपण, अजून वरती जायला लागते। थोडं वरती आलं की अजून आपल्याला खूप चांगला वातावरण दिसेल इथं, बघू शकता। हे बघू शकता इथं वातावरण दिसेल तुम्हाला। बाणकोट म्हणजे की आपण दापोली रत्नागिरीच्या थोडंसं दूर आहे, पण तुम्ही येऊ शकता। तुम्ही जर ट्रेनने जर आले तर खेडपासून दापोलीहून बाणकोट मंडणगडमध्ये येते। हे मंडणगड हे दापोलीचाच तालुका आहे। आणि जर बसनं जर आले तर सरळ पुणे टू दापोलीची बस पकडली ती याच आपलं, समजलं। मी तसं अकोल्याचा राहणार आहे, पण इथं माझ्या पप्पाची ड्युटी असल्याने मला आलेलो मी। हे बघू शकते इकडे किल्ल्याच्या मागची साईड आहे। हे बघा इकडे, हे बघू शकता तुम्ही। खूप चांगलं आणि रम्य ठिकाण आहे। आता तर पावसाळा नाही आहे, काही महिन्यात पावसाळा पण चालू होते। पावसाळ्यात तर खूप मजा येते इथं, सगळी हिरवळ असते। आता तरी थोडी कमी आहे, आणि समुद्र जवळ असल्याने पण हिरवळ आहे, पाहू शकता। इकडे पण पाहण्यासारखं ठिकाण आहे, इकडून असं पायी येऊ शकता। कोणत्या राज्यात येतं नाही माहीत मला, पण मी तुम्हाला दाखवू शकतो। इकडून पण असा जाण्याचा रस्ता आहे। इकडून असं आलो की हे इथं आपण आंब्याच्या झाडापाशी येतो। इथून असं आंब्याच्या झाडापाशी आलो की आपल्याला असं खाली जातं। आता तिकडून आलो की ना आपण, आता इकडून असं खाली जाऊ। हे बघू शकतो तुम्ही, आंब्याचं झाड आपल्या जवळच आहे। बाणकोटचा किल्ला आहे। कोणालाही म्हटलं मंडणगडमध्ये सांगेन कोणी, दापोली तालुक्यात येते। दापोली तालुका रत्नागिरी जिल्ह्यात येते। हे बघू शकता। तर तुम्ही पुण्या मुंबईतून जर बघत असाल तर अवश्य भेट द्या। आणि जे कोकणातले लोक आहेत त्यांना तर माहीतच आहे। हे बघू शकता तुम्ही, समुद्र इथून जवळ दिसायला लागला आपल्याला।
आणि हरिहरेश्वरचा किल्ला पाहायचा असला तिकडे जावं लागतं. ते समोरचा टोक दिसवला तुम्हाला, तिकडे जावं लागते. जरा समोरून जाऊन दाखवतो मी तुम्हाला. आता हे पहा, इथून एंट्रन्स आहे. हे तुम्हाला वाटत असेल की नाही, हे दरबाराचं हे आहे. बघू शकता तुम्ही. अवश्य विजिट आहे इथं. आणि चांगलं वाटलं तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करजा. तुम्हाला चांगलं वाटेलच, कारण की नाही मी आता सध्याशी केलं, माझ्या पप्पाच्या ड्युटी हे राहते नाही तर एस टीमध्ये आहेत माझे पप्पा. तर म्हणून तुम्ही बघू शकता, हे बघू शकता तुम्ही. तो तिथं ब्रिजचं काम चालू आहे सध्या शिकतो. त्या ब्रिजच्या कामापाशी जर तुम्ही आले सपोज, तर काही दिवसानं हा ब्रिज पण तयार होऊन जाईल. ब्रिज तयार झाला की मग तुम्हाला तिकडे श्री हरिहरेश्वर किल्ला आहे. इथून 3 किलोमीटरच आहे. कोणालाही म्हटलं कोणी घेऊन जाऊ शकते तुम्हाला. तेव्हा तो ब्रिज बनणार आहे. तिकडून तुम्ही सरळ जाऊ शकता. आणि समुद्र पहा तुम्ही, किती मस्त दिसत असेल. लाटा पण गेलेल्या आहेत खूप मोठ्या. सगळं हिरवळ आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपला हा भगवा झेंडा पण लावला इथं महाराजांचा. बघू शकता. तुम्हाला चांगलं वाटलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करतो. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा, कारण की हा एकदम सुंदर किल्ला आहे. आणि रायगडच्या किल्ल्यापेक्षा हा किल्ला खूप चांगला आहे. बघू शकता तुम्ही. छोट्या छोट्या पायऱ्या पण आहेत खूप जागी, तिथून पण येऊ शकता तुम्ही. तर तुम्हाला इथून पण दाखवून देतो एकदा, बघून घ्या. आता मी बघून घ्या एकदा. ठीक आहे गाईज, पण आजच्यासाठी इतकंच. चला बाय. मी तुम्हाला नंतरचे मग अजून स्पॉट दाखवतो. रायगडला मी मागच्या वर्षी गेलतो, आता यावेळेस सिंधुदुर्गला पण जाऊ, जंजिरा किल्ल्यापाशी. आजच्यासाठी फक्त इतकंच. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा, आणि तुमच्या मित्रांजवळ जास्तीत जास्त पोचवा प्लीज.